नागपुर और विदर्भ के खिलाड़ियों के लिए एक महत्वपूर्ण मंच खासदार खेल महोत्सव का 7वां संस्करण रविवार 12 जनवरी 2025 से शुरू हो रहा है। महोत्सव का उद्घाटन रविवार 12 जनवरी को 7 बजे यशवंत स्टेडियम में नितिन गडकरी की अध्यक्षता एवं सांसद एवं फिल्म अभिनेत्री कंगना रनौत की विशेष उपस्थिति में होगा। खेल मशाल को विशिष्ट अतिथि द्वारा प्रज्वलित किया जाएगा। इस दौरान खासदार खेल महोत्सव का ध्वजारोहण समारोह होगा। महोत्सव के 20 दिनों के दौरान शहर के 73 खेल मैदानों में 58 खेल खेले जाएंगे। इसमें 58 विभिन्न खेलों से 2,900 टीमें, 6,000 अधिकारी और 80,000 खिलाड़ी शामिल होंगे। कुल 13,100 प्रतियोगिताएं खेली जाएगी, जिसमें 12,317 पदक और 762 ट्रॉफी खिलाड़ियों को प्रदान की जाएगी। प्रतियोगिता के विजेताओं को 1.5 करोड़ रुपए का पुरस्कार दिया जाएगा। ये खासदार सांस्कृतिक क्रीड़ा महोत्सव 12 जनवरी 2025 से 2 फरवरी तक चलेगा। याही वर्षी हे 7वं संस्करण खासदार क्रीडा महोत्सव आहे। याही वर्षी भव्य प्रमाणात हा महोत्सव नागपुरातल्या 73 मैदानावर होणार आहे। यात 58 गेम्स आपण घेतोय। या महोत्सवाची भव्यता दरवर्षी वाढत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या महोत्सवाचं उद्घाटन आपण युवा दिनाच्या दिवशी करतोय। पण यावर्षी एक नवीन आयाम आपण याच्यात जोडतोय की दरवर्षी जो आपण युवा दिनी जी मॅरेथॉन आणि युवा दौड घेत होतो आणि आपलं मुख्य आयोजन जे उद्घाटनीय समारंभ आहे हा सायंकाळी होत होता। यावर्षी आम्ही ते सकाळी त्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रविवारचा दिवस असल्यामुळे मॅरेथॉन आणि युवा दौडमध्ये शहरातील सर्व नागरिक ते सहभागी होऊ शकतात। स्वामी विवेकानंदांची जयंती मुळे आपण ते औचित्य साधून आणि अनायसे त्या दिवशी रविवार आल्यामुळे आम्ही ते भव्य दिव्य उद्घाटन हे त्या मॅरेथॉनच्या सकाळीच करायचं ठरवलेलं आहे। हे उद्घाटन यशवंत स्टेडियम इथे होणार आहे। उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय नितिनजी गडकरी तसेच सिने अभिनेत्री कंगना रनौत व खासदार लोकसभा या इथे उपस्थित राहणार आहे। विविध प्रात्यक्षिक जो आपला खासदार क्रीडा महोत्सवाचा ध्वज याचं तिथे लोकार्पण करून या समारंभाचं ध्वजारोहण करून या समारंभाचं उद्घाटन संपन्न होणार आहे। त्याच्या आधी 6 वाजता तिथे जी प्रोफेशनल मॅरेथॉन आहे, जी हाफ मॅरेथॉन 10 किलोमीटर 7 किलोमीटर ही सकाळी 6:05 वाजता तिथे रिपोर्टिंग आहे आणि 6 वाजता ती सुटणार आहे। त्यानंतर एक किमान 4-5 हजार लोक जे त्या युवा दौडमध्ये सम्मिलित होणार आहे। ते उद्घाटनानंतर यशवंत स्टेडियमच्या बाहेरनं युवा दौडची सुरुवात होणार आहे। हे महोत्सव 12 ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे। एक 20 दिवसाचा हा महोत्सव आहे। त्यासोबत 73 क्रीडांगणावर हा महोत्सव होणार आहे। 58 खेळ यात घेण्यात आले आहे। यावर्षीचं आमचं लक्ष्य हे 80,000 खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं आहे। जे मागील वर्षी आम्ही जो इन्शुरन्स प्रत्येक खेळाडूचा केलेला होता, याही वर्षी प्रत्येक खेळाडूचा तो इन्शुरन्स आम्ही करतोय। यात 1.5 करोडचे रोख बक्षीस यावर्षी आपण देतोय। त्यासोबतच 772 ट्रॉफीज आहे, 12,317 मेडल्स आहे, 13,100 एकूण ऑफिशियल यातला आम्हाला लागणार आहे। त्यासोबतच पूर्ण एकूण 2900 टीम्स या सहभागी होणार आहे। यात काही खेळ आपण विदर्भ स्तरावर घेतलेले आहे, ते 12 तारखेपासून सुरू होणार आहे। त्यात ॲथलेटिक्स, कबड्डी, खो खो, सॉफ्टबॉल हे क्रीडा प्रकार विदर्भ स्तरावर घेतलेले आहे। बॅडमिंटन, त्यानंतर बॉडी बिल्डिंग, जुडो, सायकलिंग, कुस्ती या विदर्भ स्तरावर आहे।
राज्य स्तरावरचा एक खेळ आम्ही इथे सहभागी केलेला आहे, तो व्हॉलीबॉल हा क्रीडा प्रकार आहे. आणि मागील वर्षीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक नवीन क्रीडा प्रकार, एक लहान मुलांची नेहमी ओरड व्हायची की लहान मुलांना कोणताही क्रीडा प्रकार राहत नाही जे इन जनरल मुलं असतात, तर आम्ही किड्स क्रॉस कंट्री म्हणून एक प्रकार यावर्षी संमलित केला आहे क्रीडा प्रकार, जो मानकापूर इथे होणार आहे 27 तारखेला, ज्यात 4 वर्षाच्या मुलापासनं ते 12 वर्षाच्या मुलापर्यंत सर्व लहान मुलं सहभागी घेऊ शकणार आहे. माननीय नितीनजींनी यावर्षी याला आणखी मागील वर्षीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळावी या अनुषंगाने नितीनजी प्रत्येक मैदानावर भेटी देणार आहे. उद्घाटन समारंभाला शहरातील जास्तीत जास्त नागरिक, युवा हे सहभागी व्हावे हे आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागपूर शहराला विनंती करतो आहे. त्यासोबतच याच्या पार्किंगची व्यवस्था आम्ही जे मागील पटवर्धन ग्राउंड आहे, जो बस डेपो आहे, त्या बस डेपोला पार्किंगची व्यवस्था केली आहे. समोर यशवंत स्टेडियम समोर महामेट्रोचं जे क्रीडांगण आहे, त्या क्रीडांगणात पार्किंगची व्यवस्था आहे. आम्ही मेट्रोला विनंती करतो आहे की उद्या ही मेट्रो सकाळी 5ला सुरू करावी, जेणेकरून ज्या नागरिकांना त्या उद्घाटन समारंभाला यायचं आहे ते जास्तीत जास्त नागरिक मेट्रोचा उपयोग करून त्या समारंभाला येऊ शकतील, अशी आम्ही मेट्रोला विनंती करतो आहे. की सध्या 3 खेळ यावर्षी आम्ही थांबवणार आहे. ते 3 खेळ आम्ही फुटबॉलचे 3 प्रकार होते, ज्यात आम्ही फुटसल एक प्रकार घ्यायचो, एक एलिट आणि सुपर डिव्हिजन आम्ही एक फुटबॉल घ्यायचो. त्यानंतर यावर्षी आम्ही एक नवा क्रीडा प्रकार जे शालेय फुटबॉल आम्ही यावेळेस सुरू करायचा विचार केलेला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे हे 3 प्रकार आम्ही ड्रॉप केले. फुटबॉलचा कोणताच प्रकार नाही. ऐसा कुछ नहीं, कुछ टेक्निकल बातें हैं जो हमारी बातें, उनकी कुछ बातें हमें नहीं पसंद आई है, हमारी कुछ बातें उनको पसंद नहीं आई. दादा, अगर कोई बीमार पड़ जाता है तो कुछ दिन आराम की ज़रूरत होती है, तो ऐसा आराम हमने दिया है, बाकी कारण कुछ नहीं है. हॉकी है.